डब्यासाठी झटपट होणारी वांग्याची भाजी करणार आहे। भाजीसाठी वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ, हळद आणि कढीपत्ता। कढीपत्त्याची 5-6 पानं टाकायची, मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं। 5 मिनिटं आपण हे झाकण ठेवूया। हे वांग आपलं तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला काही टाईम लागत नाही। 5 मिनिटं झाले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ। मस्त अशी वाफ आलेली आहे आपल्या भाजीला। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले टमाटर टाकायचं आणि कोथिंबीर। टमाटर, कोथिंबीर हे छानपैकी हलवून घेऊया आपण। वांग तर आपलं शिजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वरून मसाले टाकणार आहोत। धना पावडर, गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊया। मसाला सर्व वांग्याच्या फोडीला लावून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये आपण 2 चमच शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि हलवूया। ही झाली आपली वांग्याची भाजी तयार। झटपट होणारी वांग्याची भाजी मस्त अशी गरम गरम चपाती संग खायला एकदम मस्त लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।